नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवीन रांगोळ्यांच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो 4 रांगोळ्या आहेत आणि चारही रांगोळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. एकदम सोप्या, सुंदर, एकदम सोबर, कमी वेळात होणाऱ्या अशा रांगोळ्या आहेत. एकदम कमी कलरमध्येच काढलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे चारही रांगोळ्या 4 ते 4 टिपक्यांच्या आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल, कशी काढली रांगोळी ते. आणि खूपच सोप्या आहे, तुम्हाला नक्की जमतील. ट्राय तर करून बघा मैत्रिणींनो, नक्की जमेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण बघूया पहिली रांगोळी कशी काढली ते. 4 ते 4 टिपके आपण आधी देऊन घेतलेत आणि चारही कॉर्नरला पाकळ्या काढल्यात आणि बाजूने आपण त्याला प्रत्येक पाकळीला एक डिझाईन काढलेली आहे. आपण जसं दीपस्तंभासाठी डिझाईन काढतो तशी. आणि मध्ये आपण क्रॉसमध्ये 2 लाईन काढून घेतल्या. कलर कॉम्बिनेशन नेहमीसारखंच लाल, पिवळा आणि आपण आज हिरवा कलर ॲड केलेला आहे त्यामध्ये. थोडंसं जवळून पण व्हिडिओ घेतलेला आहे मी, म्हणजे कसे टिपके वगैरे काढते ते तुम्हाला समजेल. तसं तर आपण बेसिक रांगोळीच्या भागामध्ये हे सगळे बेसिक आकार बघितलेले आहे मैत्रिणींनो. तरी पण म्हटलं चला आज जरा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ बनवूया. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि बेसिक रांगोळीचे आपले जर व्हिडिओ बघितले नसतील, तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा. शॉर्ट व्हिडिओच आहे ते, छोटे छोटे. तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला रांगोळी पटकन कशी काढायची किंवा कसे शेपला म्हणजे आकार कसा द्यायचा प्रत्येक म्हणजे रांगोळीचे जे आपण वेगवेगळे छोटे छोटे आकार वापरतो त्यांना कसं वापरायचं मोठ्या रांगोळीमध्ये, ते तुम्हाला नक्की समजेल. नक्की व्हिडिओ बघा. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. दुसरी रांगोळी पण आपली 4 ते 4 टिपक्यांची आहे. मध्ये आपण एक तो टिपका काढतोय, तो ॲडजस्टमेंट म्हणून काढतोय, म्हणजे आपल्याला पूर्ण चारही साईडचे जे आकार आणतोय आपण पाकळ्या वगैरे, ते तिथे जॉईन करायचे त्यामुळे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळी काढत असाल आणि रोज कुठली रांगोळी काढू हे जर तुम्हाला सुचत नसेल, कारण की पूर्ण महिनाभरासाठी रांगोळ्या काढायच्या म्हणजे एक प्रश्नच असतो. जे रांगोळीचे कलाकार आहेत किंवा जे रांगोळी रोज दारासमोर काढतात त्यांच्यासाठी प्रश्नच आहे रोज कुठली डिझाईन काढू. पण तुम्हाला एक सांगू का मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर पूर्ण महिनाभरासाठीच्या प्रत्येक डिझाईन नवीन अशा तुम्हाला रांगोळ्या बघायला मिळतील आणि ते पण एकदम कमी कलरमध्ये, कमी जागेमध्ये, कमी वेळेत कशा रांगोळ्या म्हणजे एकदम छान रांगोळ्या, सुटसुटीत रांगोळ्या कशा काढायला मिळतील हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा. ज्या मैत्रिणींना रांगोळी जमत नाही त्यांनी तर रोज थोडी थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे. छोट्या छोट्या आकारांपासून सुरुवात केली पाहिजे. नक्की एक दिवस तुम्हाला रांगोळी जमेल. स्टार्टिंगला तोडकी मोडकी वाकडी कशी पण रांगोळी येईल, पण एकदा प्रॅक्टिस झाली की आपोआप येईल मैत्रिणींनो. तर बघा, बोलता बोलता आपली दुसरी पण रांगोळी रेडी झाली. एकदम सोपी, सुंदर, सुबक रांगोळी आहे. जास्त किचकट पण नाही काही रांगोळीमध्ये. तेच आधीच्या रांगोळीचंच कलर कॉम्बिनेशन वापरलंय आपण. सुंदर एकदम. पुढची रांगोळी आपली 4 ते 4 टिपके काढून घ्यायचे. आपण बेसिक रांगोळीच्या भागामध्ये एकदम बेसिक पासून सांगितलेलं आहे, म्हणजे टिपके कसे काढायचे जे आता मी काढलेत ते, चिमटीमध्ये रांगोळी कशी पकडायची, कलर कसे भरायचे रांगोळीमध्ये, हे सर्व सांगितलेलं आहे. तर नक्की ज्यांना शिकायची आवड आहे त्यांनी नक्की शिका, व्हिडिओ बघा आणि रोजचे पण व्हिडिओ वेळात वेळ काढून बघत चला मैत्रिणींनो, कारण की रोजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन डिझाईन शिकत असतो. दारासमोर काढण्यासाठी किंवा देवासमोर, तुळशीसमोर काढण्यासाठी आपण. आणि आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या पण, म्हणजे असे व्हिडिओ पण बनवलेले आहे. एकाच व्हिडिओमध्ये 7 रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. पुढची रांगोळी पण आपण पाकळ्या काढून घेतल्या चारही साईडला आणि मध्ये असे 2 आयत काढलेले क्रॉसमध्ये.
जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ बघाल. ज्या मैत्रिणी अजून रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली, तर नक्की सुरुवात करा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर, प्रसन्न वाटतं एकदम. आधीचंच कलर कॉम्बिनेशन आपण वापरलं ह्या रांगोळीमध्ये. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी, ती पण 4 ते 4 ठिपक्यांची आहे. सेम पॅटर्नच्या 4ही रांगोळ्या पण वेगवेगळी डिझाईन आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर 1-2 रांगोळ्या जर आल्या किंवा बेसिक जरी आकार आले, तुम्ही त्याचा वापर करून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतात मैत्रिणींनो. सोपं आहे रांगोळी काढणं. तुम्ही फक्त थोडासा वेळ द्यायला पाहिजे रांगोळीसाठी. ज्या दिवसभरातले 15-20 मिनिटं तरी प्रॅक्टिससाठी द्यायला पाहिजे, म्हणजे आपोआप तुम्हाला रांगोळी काढता येईल. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी आवडत असेल, तर तुम्ही कलरही भरू शकतात. ज्या पाकळ्या काढल्यात मी आत्ता, त्यांच्यामध्ये कलर पण भरू शकतात, जर तुमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ असेल तर. तर 4ही रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. देवासमोर ट्राय करा, छोट्या-छोट्या काढायच्या एकदम. आणि कशा वाटल्या रांगोळ्या? काढल्यानंतर काय वाटलं तुम्हाला ते पण मला सांगा. आणि रांगोळी बघताना पण काय वाटतंय ते पण सांगा मैत्रिणींनो. म्हणजे छान वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात रांगोळीबद्दल. तर आजच्या पण व्हिडिओ नंतर तुम्ही मला कमेंट करा आणि मी तुमची वाट बघेल कमेंटची. चला तर पुढच्या भागातही आपण अशाच सोप्या-सोप्या, सुंदर-सुंदर, कमी वेळात होणाऱ्या छान-छान रांगोळ्या बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या छान-छान रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.